बालकामगार जवळजवळ आम्ही 13,000च्या वर बालकामगार मुक्त केलेत आतापर्यंत। आम्ही सेतू शाळा सुरू केल्या, विटभट्ट्यांवर आम्ही शाळा सुरू केल्या, ऊस तोडणीवर शाळा सुरू केल्या। म्हणजे आतापर्यंत 86,000 मुलं आम्ही शाळेत दाखल केली। अगदी माहेरपणाला सुद्धा मुले आमच्याकडे। देशाची इमेज फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिलेबी वाटून आणि झेंडा फडकून होत नाही। तुम्हाला काय करायचं ते करा, मी FIR मागे घेणार नाही। पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळायला मी एकत्र येऊ। आमच्या कोल्हापूरमध्ये ते हत्तीने आणायला कोल्हापूरकर एकत्र आले। आणि तुम्ही जर सगळे एकत्र येत बालकामगारी मुक्त करायला एकत्र आला तर होऊ शकते। सरकारने म्हणू नये हे आम्हाला जमणार नाही, नाही तर एक्सपर्ट नेमा, आम्हाला बोलवा, आम्ही सांगतो तुम्हाला कसं करायचं। जर सरकार रेल्वे चालवू शकतं, का नाही चालवू शकत गरिबांसाठी? गरिबांची मुलं आमच्या बॅगा घेऊन मागं पळावी आणि आम्हाला प्रश्न विचारू नये म्हणून त्यांना अडाणी ठेवण्याचं हे षडयंत्र आहे। सरकार कोणतेही येऊ द्या, आता मागच्या ते लबाडे, सगळे सरकार लबाडे। आज आपल्या देशात जेवढे प्रश्न आहेत ते शिक्षणामध्ये भेदभाव आणल्यामुळे निर्माण झालेले आणि याला पूर्णपणे राजकीय पुढारी आणि बुरकरट जबाबदारी आणि तेवढी जनता जबाबदारी। आपण बालकामगार जरी असलो पण आपण ध्येय बाळगलं, आपल्याला कुणीतरी संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून आपण किती उच्च पदावर जाऊ शकतो हे एक माझं उदाहरण आहे। म्हणून आम्ही म्हणतो राष्ट्रपती का बेटा हो या चपरासी की हो संतान, सबको शिक्षा एक समान। अनुराधा भोसले यांचा जन्मही एका गरीब कुटुंबातच झाला। त्यांच्यावरही लहानपणी बाल कामगार म्हणून काम करण्याची वेळ आली होती, पण सुदैवाने काही चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग आखला आणि आता त्या हीच संधी अनेक मुलांसाठी उपलब्ध करून देत आहेत। बालमजुरी हा प्रश्न केवळ लहान मुलांच्या कष्टाशीच निगडित नाहीये, तर त्यातून आरोग्य, अंधश्रद्धा, स्त्री सबलीकरण, शोषण, तस्करी असे अनेक प्रश्न निर्माण होतात। यासाठी अनुराधा भोसले यांनी संस्थात्मक पातळीवर काम केलंय। नमस्कार, मी विश्वजित, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। भारत, एकीकडे आपण पाहतो की भारत हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत असू दे, आर्थिकदृष्ट्या असू दे, विविध पातळ्यांवर प्रगती करतोय। विकसित भारताच्या दिशेनं आपण एक पाऊल टाकतोय। असं होत असतानाच दुसरीकडे मात्र भारतातला जो सर्वसामान्य नागरिक आहे, जो समाज आहे, तो आजही दारिद्र्यात, गरिबीत खितपत पडलेला आपल्याला दिसून येतोय। आणि याच दारिद्र्यामुळं बालमजुरी, बालकामगार यांसारखे प्रश्न या भारतीय समाजापुढे आवासून उभे आहेत। या बालमजुरीचे कित्येक बळी आज आपण गेलेले पाहतोय। त्याचा या समाजावर विविध प्रकारे दुष्परिणाम होतो आणि या बालमजुरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना भविष्याच्या दृष्टीने तयार करून त्यांचं भविष्य घडवण्याचं, नवे तर पूर्ण भारताचं भविष्य घडवण्याचं काम हे केलं जात आहे। आणि अवनी या संस्थेच्या माध्यमातून आज अवनीच्या संस्थापिका आज आपल्यासोबत आहेत, अनुराधाताई भोसले। त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, त्यांचा प्रवास कसा आहे आणि हे बालकामगारांना ते शिक्षणाच्या प्रवाहात आणून जे कार्य करत आहे याविषयीची माहिती आज आपण घेणार। मॅम नमस्कार, आज तुमचं नमस्कार, न्यूज अनकटमध्ये मनपूर्वक असं स्वागत। माझा सर्वात बेसिक पहिला प्रश्न आहे की तुम्हीही बालमजूर, बालकामगार याला बळी पडलेला आहे, बालमजूर म्हणून तुम्ही काम केलं, तर आज तुम्ही बालमजुरांना दिशा देण्याचं काम करता। हा प्रवास कसा होता, याची सुरुवात कशी झाली? तर जसं की मला लहान असल्यापासून आमच्या घरात आम्ही भावंड जास्त होतो आणि गरिबी खूप होती। मोठं कुटुंब म्हणू शकतो। हा, मोठं कुटुंब आणि त्यावेळी पगार पण कमी असायचे आणि अनौपचारिक क्षेत्रात आईवडील काम करत असल्यामुळे त्यांना अर्थातच सगळ्यांना शिकवणं सोपं नव्हतं। तर माझी बरीचशी भावंडं खूप शिकली नाहीत, परंतु आम्हाला काम करावं लागलं, त्यात मला पण बळी पडावं लागलं की इथे काही ठिकाणचं घरगुती काम करून शिक्षण घ्यावं लागलं। पण एक गोष्ट चांगली होती की ते करत असताना शिक्षणाची संधी देणारे लोक मिळाले। म्हणजे 2-3 घरची कामं करत सुद्धा शिक्षण मला घेता आलं आणि ते शिक्षण मला प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, हायर एज्युकेशन, ते माझं सोशल वर्क कॉलेजपर्यंत शिक्षणाला मी काम करून शिक्षण घेतलेलं आहे आणि स्वतःची प्रगती साध्य केलेली आहे की आपण बालकामगार जरी असलो पण आपण ध्येय बाळगलं, आपल्याला कुणीतरी संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून आपण किती उच्च पदावर जाऊ शकतो हे एक माझं उदाहरण आहे। तुम्ही एक उदाहरण? हो, पण संधी देणं महत्वाचं आहे। म्हणजे आपल्या देशातल्या बऱ्याचशा बालकांना संधी नाही, म्हणजे ते बालकामगार आहेत का तर आहेत, पण त्यांना संधी नाहीये आणि ही संधी देण्याचं काम अवनी संस्था करते। या अवनी संस्थेकडे आपण येतच आहोत।
म्हणजे तुमची समाजकार्याची सुरुवात मग कशी झाली या माध्यमातून? हां, तर मी माझं मुंबईच्या निर्मला निकेतन कॉलेजला माझं सोशल वर्कचं शिक्षण झालं. 91ला मी पासआउट झाले. त्यानंतर मी वेगवेगळ्या इव्हन सरकारी प्रकल्पांमध्ये काम केलं. पण माझ्या मनात वाटत होतं की ज्या समाजातनं आपण आलेलो आहोत, जे दारिद्र्याचे चटके आपण भोगलेले आहेत आणि जिथं आपलं बालपण हरवलं होतं, जिथं ज्या बालपण वेदनादायी होतं, जिथे काही आनंददायी नव्हतं त्या बालपणामध्ये, तर असे असंख्य मुलं मला दिसत होती आणि ती खुणावत होती. आणि मला वाटत होतं की त्या मुलांना जाऊन त्यांच्यासाठी काम करावं, त्यांचं आयुष्य चांगलं घडवावं, त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं, ही माझी धडपड चालू होती. आणि म्हणून मी कोल्हापूरमध्ये ज्यावेळी मी 1994ला आले, 94 आल्यानंतर प्राध्यापक अरुण चव्हाण जे सांगलीमध्ये विराळा विकास संस्था चालवायचे, तर त्यांच्यासोबत मी काम करायला सुरुवात केली 94ला. परंतु माझ्या मुलीचा जन्म झाला 96ला आणि मी ठरवलं की आता कोल्हापूरमध्येच मुलांसाठी काम करायचं. तर त्यांनी मला सांगितलं की आमची अवनी नावाची रजिस्टर संस्था आहे, तीच तुम्ही काम करा आणि मुलांसाठी तुम्ही काम डिझाईन करा. आणि मग मला संधी मिळाली की अवनीचं विजन मिशन स्ट्रॉंग करण्याची, मुलांच्या अधिकारांसाठी ही संस्था कशी काम करेल, बालकामगारांनी ही संस्था कशी मुक्त करेल, मुलांना संविधानात्मक अधिकार ही संस्था कशी प्राप्त करून देईल, यावर मी विचार करायला सुरुवात केली. आणि मग ह्या अवनी संस्थेचं 32 वर्षापूर्वी काम सुरू झालं. की सुरुवातीला ज्यावेळी मी सर्वे केला, मी एकटीच काम करत होते, माझ्यासोबत कोण नव्हतं. त्यावेळी लक्षात आलं की कोल्हापूरमध्ये स्थलांतरित बालकं खूप मोठ्या प्रमाणात येतात कुटुंबासोबत. त्यानंतर अशी मुलं बरीच होती जी काम करत होती, हॉटेलमध्ये होती, ढाब्यावर होती आणि ह्या मुलांना लॉजेसमध्ये होती, पण सरकार पण लक्ष देत नव्हतं आणि कुटुंबाला त्यांचं शोषणच करायचं होतं. तर मग आम्ही रात्रशाळा भरवायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की अरे ही मुलं दिवसा काम करतात आणि रात्रीची झोपतात. मग असं नाही, या मुलांचा अधिकार दिवसात जाऊन शिक्षण घेण्याचा आहे. मग सुरुवातीला महावीर कॉलेजच्या मदतीने एक 15 व्हॉलेंटियर्स घेऊन इथल्या 36 वाड्या वस्त्यामध्ये शाळा सुरू केल्या, 36 शाळा सुरू केल्या सुरुवातीच्या, ज्या रात्रशाळा होत्या. पण लक्षात आलं की मुलं 1 तास पण बसत नाहीत. मग आम्ही आईवडिलांबरोबर काम केलं, काउन्सिलिंग केलं आणि ते मुलं कामं थांबून फॉर्मल स्कूलिंगला कसे जातील यावर आम्ही जास्त भर दिला. आणि पालकांचं काउन्सिलिंग, शिक्षकांसोबतचं काम, सरकारसोबतचं काम ॲडव्होकसी पद्धतीने ते केल्यानंतर ती मुलं शाळेत जायला लागली. आणि तोपर्यंत मग भारत सरकारचं सर्व शिक्षा अभियान आल्यानंतर या अभियानात सरकारने आम्हाला सामावून घेतलं. थोडे पैसे मिळायला लागले शिक्षकांना पगार द्यायला. शिक्षकांना पगार देण्याचा प्रश्न सुटल्यामुळे खूप काम आम्ही वाढवलं. आम्ही सेतू शाळा सुरू केल्या, विटभट्ट्यांवर आम्ही शाळा सुरू केल्या, ऊस तोडणीवर शाळा सुरू केल्या. म्हणजे आतापर्यंत 86,000 मुलं आम्ही शाळेत दाखल केली या सगळ्या प्रक्रियेतनं 33 वर्षाच्या. पूर्ण 33 वर्षात म्हणजे अवनीच्या माध्यमातून तुम्ही 86,000 विद्यार्थ्यांना तुम्ही बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलेलं आहे. अजून ही व्याप्ती कशी म्हणजे अवनीची काय काय विविध उपक्रम, म्हणजे समजा तुम्ही एकदा विद्यार्थी किंवा जो बालकामगार आहे, बालमजूर आहे, त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणता, मग आणखी काय काय कशा प्रकारे त्याला शिक्षण दिलं जातं, काय काय उपक्रम त्यासाठी? तर आम्ही काय करतो, एक तर स्थलांतरित बालकांसोबत जे आमचं काम आहे की आम्ही जे डे केअर सेंटर चालवतो, आधी 3 ते 6 गटातल्या मुलांसाठी अंगणवाड्या नाही आहेत स्थलांतरित बालकांचा. आणि ह्या लोकांची इतकी गरिबी आहे की असं वाटतं खरंच देशाला स्वातंत्र्य मिळालं का, की लाईव्हलीहूडसाठी ह्या लोकांना, म्हणजे मला असं वाटतं डेफिनेटली प्राण्यांना सुद्धा असं जगणं येऊ नये, इतकं वर जगणं हे माणसांचं आहे. आणि बेसिक मानवी अधिकारसुद्धा त्यांना नाही आहेत, की लाईव्हलीहूड तर नाही आहे, शिक्षण खूप नंतरचा भाग आहे, परंतु माणसासारखं जगणं या कुटुंबाचं नाही आहे. तर पण काय चेंज करू शकतं यांच्या लाईफमध्ये, तर फक्त एज्युकेशन चेंज करू शकतं. म्हणून आम्ही एज्युकेशनवर त्या ठिकाणी भर दिला. आणि म्हणून जितक्या मुलांना त्या प्रक्रियेत आणता येईल, लिहायला वाचायला शिकवता येईल, फॉर्मल स्कूलिंगमध्ये टाकता येईल, तितका आम्ही प्रयत्न करतो. कारण शिक्षण हे असं शस्त्र आहे की तेच तुम्हाला माणूस बनवू शकतं आणि तेच तुम्हाला तुमचे अधिकार मिळवण्यासाठी लढायला बळ देऊ शकतं. तर आमची आयडिओलॉजी ती असल्यामुळे आम्ही कुठलंही मूल असेल की त्याला आम्ही शाळा बाह्य राहू देत नाही, त्याला शाळेत आम्ही फोर्सफुली दाखल करतो. आता तसं पाहिलं तर
कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि देशभर प्रश्न बालभिक्षेकरांचा. मुलांना ट्रॅफिक केलं जातं, भिक्षा मागायला लावलं जातं, भाड्याने आणलं जातं. ही मुलांची तस्करी आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसाकडनं मुलं इथं ट्रॅफिक केली जातात. आईवडिलांना 10,000 रुपये द्यायचे आणि कायमस्वरूपी मुलांकडनं काम करून घ्यायचं. हा अनैतिक व्यापार आहे मुलांच्या नावे. आणि इतकं मोठ्या प्रमाणात त्यांचं शोषण केलं जातं. त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला मोबाईल देऊ आणि चांगलं हॉटेलमध्ये जेवण देऊ, आणि ती मुलं येतात. नंतर मोबाईल तर त्यांना मिळतच नाही, परंतु कंपल्सरी 18-19 तास काम करून घ्यायचं, मारहाण करायची, भातामटी खायला द्यायची, अमानवीय पद्धतीने वागायचं, पालकांबरोबर संपर्क नसतो. तर खूप मोठ्या प्रमाणात या दारिद्र्यात खिचपत पडलेल्या असणाऱ्या समाजाचं शोषण केलं जातं. आणि जास्त फॅक्टरीज जिथं कच्चा माल तयार होतो तिथं ही मुलं इन्व्हॉल्व आहेत. आणि फॅक्टऱ्या म्हणतात की हे कुठं आमच्याबरोबर डिरेक्टली आमचे एम्प्लॉई आहे, पण कच्चा माल तर तयार करणारे तेच आहेत ना. तर त्यामुळं तो आम्हाला संघर्ष करावा लागतो त्यांच्यासोबतचा. तर त्यामुळं जगातला सगळ्यात मोठा व्यापार बालव्यापार आहे, की जिथं भिक्षा मागण्यासाठी, बालकामगारींसाठी, अनैतिक गोष्टींसाठी मुलांचा व्यापार केला जातो. आणि यामुळं आपल्या देशामध्ये आज आपण जर बघितलं, राज्यघटनेने एकीकडे आपल्याला अंडर आर्टिकल 21 राईट टू लिव्ह दिलेला आहे, राईट टू लिव्ह लाईक ह्युमन बिईंग, पण त्याचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन राज्यघटनेनुसार झालेलं आपल्याला दिसतंय. ते त्यामुळे ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि आपलं लक्ष नाही आहे. आपला देश काय, पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळायला आम्ही एकत्र येऊ. आमच्या कोल्हापूरमध्ये ते हत्तीनं आणायला कोल्हापूरकर एकत्र आले. अरे तुम्ही जर सगळे एकत्र येत बालकामगारी मुक्त करायला एकत्र आला तर होऊ शकते, का होऊ शकत नाही? सगळ्यांनी ठरवलं तर हा प्रश्न हां, आपण वर्ल्ड कप आमच्या देशाने जिंकावं म्हणून तुम्ही सगळेजण टक लावून TV समोर 4 दिवस बसता, असं का विचार करत नाही? बालकामगारी हा आमच्या देशावरचा शाप आहे, प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, त्याचं शोषण थांबवण्याचा मी नागरिक म्हणून प्रयत्न करेन, असं ठरवलं तर ते शक्य आहे का? तर आहे. पण आम्हाला आज आमचं धोरण किंवा आमची मानसिकता ही विनाकारण मोठा खर्च करणं, नको ते उपक्रम राबवणं, ज्याचा देशाच्या विकासाशी काही संबंध नाही आहे, कवडीचा संबंध नाही, तिथे आम्ही हुरूप दाखवतो. तर त्यामुळंच हा प्रश्न गांभीर्याने वाढत चालला आहे, हा कमी होत नाही आहे. मुलांच्या दिवसेंदिवस वाढतो, दिवसेंदिवस. जी गंभीर गोष्ट आहे, आपली विकसित देश होऊ शकत नाही यामुळं. आपण विकसनशील देश नाही, आपण थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून लवकरच गणलं जाऊ अशा पद्धतीने जर मुलांच्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर त्यामुळे ही अतिशय गंभीर घटना आहे. हे आज राज्यकर्ते आणि नोकरशहा हे पण गंभीरदृष्ट्या पाहत नाही याच्याकडे. त्यांचा हा अजेंडा नाही आहे. मुलांचे अधिकार जपणं हा कुठल्याही देशाचा पहिला ही एक अग्रक्रम पाहिजे, तो नाही आहे. आणि हे देशासाठी खूप धोक्याचं आणि सूचक आहे. कारण ही बालकं उद्या प्रौढ होणार आहे. इतकी अडाणी लोकसंख्या घेऊन तुम्ही देश चालवणार आहे का? भविष्य म्हणू शकतो आपण देशाचं. 40 ते 45% वर स्कूल ड्रॉपआउट आहेत, वास्तव आहे. हां. आणि आज स्किल डेव्हलपमेंट सरकार म्हणतंय काही मुलांसाठी ठीक आहे, परंतु तुम्ही फॉर्मल एज्युकेशन देणार आहात की नाही? तिथं तुम्ही सक्ती करणार आहात की नाही? चांगल्या कामाची सक्ती केली पाहिजे, ती होताना दिसत नाही. त्याच दृष्टीने मला विचारायचं ताई, की हा जो प्रश्न आहे हा समाजापुढे आवासून उभा आहे. बरोबर. ज्या प्रकारे समाजात प्रबोधन होणं गरजेचं आहे, त्याच प्रकारे शासन स्तरावर देखील प्रयत्न होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं की दोघांचं काय प्रयत्न व्हायला हवे? दोघांकडे लोकांनी मानसिकता बदलायला पाहिजे. समाजाने कुठल्या, मला आता बऱ्याच वेळा मला स्वतः समाज टीका करतो की अरे त्या मुलाला आज 50 रुपये मिळतात, अनुराधाताई तुम्ही का त्याला त्याचं पोटावर का पाय आणताय? पोरगा जेवतोय ना, अशी टीका केली जाते की तुम्ही लोकांची रोजीरोटी काढून घेता. पण आज तो 50 रुपये कमवतो ॲट द एज ऑफ 14. ॲट द एज ऑफ 28 तो फक्त 150 रुपये कमवणार आहे. आणि ज्यावेळी त्याचं कुटुंब होईल त्यावेळी त्याचे मुलंही हेच काम करणार आहेत. त्यामुळे जर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, त्या मुलाचा मूलभूत अधिकार हा शिक्षणाचा आहे. तुम्ही त्याला शाळेत टाका, तुम्ही त्याला काम देऊ नका.
शाळेत त्याला जाऊ दे, त्याच्या पालकांना काय आर्थिक अडचण आहे ती त्याची तुम्ही भागवा, पण त्या मुलाचा मूलभूत अधिकार काय आहे? शिक्षण हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळं त्याला त्याचा मूलभूत अधिकार मिळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तोच आपण काढून घेतो आणि कॉम्प्रोमाइज करतो आपण. तर समाज आणि मानसिकता बदलणं की आम्ही सहानुभूती मी दाखवणार नाही, मी कठोर होऊन त्याला शाळेत दाखल करेन. हा, तुम्ही सहानुभूती दाखवू नका, त्याच्या शिक्षणाचा खर्च करा ना. तुम्ही एक वडापाव खाऊन त्याला सहानुभूती दाखवताय, त्यापेक्षा तुम्ही त्याचा पूर्ण वर्षाचा शिक्षणाचा खर्च का नाही उचलत? एखाद्या हॉस्टेलमध्ये त्याला न्या, बरोबर, दप्तर द्या. तर ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. सहानुभूती नकोय, हक्क हवा. आणि दुसरी गोष्ट, सरकारने आपले कायदे खूप चांगले, 1980चा बालकामगार कायदा आहे, त्याच्यामध्ये 72 आस्थापना धोकेदायक मांडल्या गेलेल्या आहेत. जे जॅक 2016 आहे, ज्याच्यामध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज, बालकामगारी नको. या मुलांना काम जरी केलं 16 वर्षानंतर तर नियमन सांगितलेलं आहे, पण हे कायदे इम्प्लिमेंट करायला सरकारला वेळ नाही, अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. आपल्याकडे अतिशय चांगले कायदे आहेत, परंतु अंमलबजावणी होत नाहीये. आणि मुळात मी तुम्हाला सांगते, हे प्रश्न जे दारिद्र्याशी निगडीत आहेत, हे दारिद्र्य कसं कमी होईल? हे दारिद्र्य केव्हा कमी होईल की त्या व्यक्तीला हाताला काम मिळेल, त्या कामाप्रमाणे किमान वेतन मिळेल. कष्टकऱ्यांना किमान, आज शेतकऱ्यांना आज मी स्वतः शेती करते, काय मिळते? पाऊस आला त्याचं सगळं जातं, तर किमान वेतन, शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत. तर तुम्हाला सांगते, हे शक्य आहे का सरकारला करणं? तर हे शक्य आहे. सरकारने म्हणू नये हे आम्हाला जमणार नाही, नाही तर एक्सपर्ट नाही मा आम्हाला बोलवा, आम्ही सांगतो ना तुम्हाला कसं करायचं. पण हे शक्य आहे का? तर हे शक्य आहे. जर सरकार रेल्वे चालवू शकतं, पूर्ण देशभर रेल्वे जाते, सिस्टमॅटिक आहे, काही चुकत नाही. शाळा नाही चालवू शकत गरिबांसाठी, सोपी गोष्ट आहे. तुम्ही एअरलाईन चालवता, तुम्ही रॉकेटवर पाठवता, हे काय रॉकेट सायन्स सोड आहे. तर ही मानसिकता आहे. गरिबांची मुलं आमच्या बॅगा घेऊन मागं पळावीत आणि आम्हाला प्रश्न विचारू नये म्हणून त्यांना अडाणी ठेवण्याचं हे षडयंत्र आहे, जाणून बुजून म्हणू शकतो. हां, त्यामुळं आमचा हे जे चाललेलं आहे मुलांच्या अधिकाराच्या बाबतीत, हे चिंताजनक आहे, हे अमान्य आहे. आता तुम्ही जे सांगितलं की शिक्षण हे त्याच्यावरचं एक मूलभूत औषध म्हणू शकतो, किंवा तो एक गरज आहे शिक्षणाची. बरोबर. पण आपण दुसरीकडे पाहतो की आता मराठी शाळा बंद पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. काय मत आहे आपल्या याच्यात? नाही, मराठी शाळा मुळात हा अन्याय आहे आणि ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. एका बाजूने म्हणायचं की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठीच बोललं पाहिजे, मराठी बोर्ड लावा. तुमची मुलं इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये. विज्ञान काय सांगतं की मुलांचा विकास हा त्याच्या बोलीभाषेतनं त्याचा विकास फास्ट होतो. विज्ञान सांगतो, हे दुसरं कोण नाही सांगत. इंग्रजी शाळा आणून हे खाजगीकरण करून नफेखोर भांडवलदारांसाठी दरवाजे उघडलेले आहेत. ही खाजगी शाळावाले सगळे नफेखोर भांडवलदार आहेत. हे नफेखोर भांडवलदाराची ही बाजार आणि दुकानदारी आहे. ही शिक्षणाचा बाजार आहे. म्हणून आम्ही म्हणतो, राष्ट्रपती का बेटा हो या चपरासी की हो संतान, सबको शिक्षा एक समान. तुम्ही आमदार खासदाराचा मुलगा आणा की प्राथमिक शाळेत, कसं त्याचं स्टँडर्ड वाढणार नाही? तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे पण मूल सरकारी शाळेत नको. ही दुटप्पी. आणि मी सांगते, शिक्षणाचं बाजारूकरण झालेलं आहे, शिक्षणाची खाजगीकरण झालेलं आहे आणि शिक्षणामध्ये सगळ्यात मोठं डिस्क्रिमिनेशन, भेद आणल्यामुळं आज आपल्या देशात जेवढे प्रश्न आहेत ते शिक्षणामध्ये भेदभाव आणल्यामुळे निर्माण झालेले. आणि याला पूर्णपणे राजकीय पुढारी आणि ब्युरोक्रॅट जबाबदार आहे आणि तेवढी जनता जबाबदार आहे, कारण तुम्ही हे खाजगीकरण मान्य केलेलं आहे. आज प्रगत देशात तुम्ही युरोपियन कंट्रीज बघा, सरकार शाळा, शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी सरकार चालवते आणि इथं ह्या 2 गोष्टी सरकारने अंग काढून घेतलेले आहे नफेखोर भांडवलदारांच्या
ताब्यात दिलेल्या आहेत. कंपन्या शाळा चालवतात. त्या कंपन्या स्वतःच्या नफेखोरीचा विचार करतील. श्रीमंताची पोरं, उच्च मध्यमवर्गीयाची पोरं आज सूटबूट घालावं त्यांच्या बिचाऱ्यांकडे पैसे. आम्ही मुलांना दोष देत नाही, पण जे जाऊ शकत नाही मग त्यांनी असं कुठेही जायचं का? तुम्ही सरकारी शाळेचं स्टँडर्ड ते निर्माण करा ना. शक्य नाही का? शक्य आहे, पण करायचं नाही. मनात आणलं तर शक्य करायचं नाहीये. आणि याच्या मागे षडयंत्र हे लबाड आहेत. हे लबाड आहे. सरकार कोणतंही येऊ दे, आता मागच्या ते लबाड आहे. सगळे सरकार लबाड आहे. ते गरिबांच्या विरोधात आहे. हे षडयंत्र आहे. फक्त मतदानापुरता वापर करायचा. आणि ही विषमता आहे. हो, विषमता आहे. आणि हा अन्याय आहे. हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. इक्वल आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, त्याचा कुठेतरी संबंध लागतो का इथं? ही लबाडी आहे. टोटल लबाडी आहे. तुम्ही याच्यावर जो प्रकाश टाकलाय, अवनीच्या माध्यमातून तुम्ही हेच शिक्षणाचा जो अधिकार आहे, जो मूलभूत हक्क आहे, तो तुम्ही विद्यार्थ्यांना देताय. आता सध्या अवनीची काय स्थिती आहे? म्हणजे किती विद्यार्थ्यांना आजवर शिक्षण दिलंय आणि कितपत विद्यार्थी शिकलेले आहेत आणि आता कुठं कुठं चमकत आहेत, अशी काही उदाहरणं आहेत? हां, तर आता आम्ही मुलांसोबतचे आमचे 4 प्रकारचे प्रकल्प आहेत. प्रमुख 5 प्रकारचे प्रकल्प आहेत. एक आमचा ऊट, वीटभट्टी आणि मुस्तोड कामगारांची मुलं इथं आल्याबरोबर त्यांना शाळा मिळाली पाहिजे म्हणून संघर्ष केले 23 वर्ष. आता कुठे 23 वर्षानंतर कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि आता मराठवाड्यात नो बोर्डिंग सुरू झाल्या. मुलं आता हळूहळू कमी येतील, मायग्रेट होतील. ही एक चांगली गोष्ट आहे. 6,500-7 हजार मुलांसोबत दरवर्षी काम आमचं होतंय त्यांना शाळेत दाखल करण्याचं. कारण आम्ही छोटे आहोत. आम्ही शाळा नाही चालवू शकत. आम्ही काय करू शकतो? चाललेल्या शाळेमध्ये मुलं दाखल करू शकतो, कारण तिथं ऑलरेडी ट्रेन टीचर आहेत. तर आत्तापर्यंत आमचं मायग्रंटच्या 86,000 मुलांसोबत काम झालं आहे, जिथं आम्ही त्या मुलांना दाखल केलं. हां, मराठवाड्यात पण दाखल करतो, इथं आल्याबरोबर पण दाखल करतो. आम्ही आमच्या कामाचा मॉडेल आम्ही सरकारला स्ट्रेंथन करतो. जे सिस्टीममध्ये आहे त्यांना स्ट्रेंथन करणं, वेगळं काही सुरू करू शकत नाही आम्ही. कारण आम्ही वी बिलीव्ह इन ॲडव्होकसी, की सरकार ही इतकी मोठी यंत्रणा आहे, त्यांना पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसे आहे, आणि आमच्याकडे ते काहीच नाही. आमच्याकडे फक्त एक राज्यघटनेने दिलेला विचार आहे आणि त्यानुसार हे झालं पाहिजे एवढं पुश करणं आमची एक जबाबदारी आहे नैतिक. त्याच्यामुळं ह्या मुलांना शाळेत दाखल करण्याचं काम आपण केलं. त्यानंतर ह्याची बालभिक्षेकरी आणि बालकामगार जवळजवळ आम्ही 13,000च्या वर बालकामगार मुक्त केलेत आत्तापर्यंत. ते जास्त नॉर्दर्न इंडियातले, आणि बालकल्याण समितीच्या मदतीने त्यांना पाठवलं शाळांना त्यांच्या गावाला. बालभिक्षेकऱ्यांसाठी आम्ही ज्यांचा वापर होतो, जे स्वतःहून भिक्षा मागतात, ते जवळजवळ आम्ही 3-3.5 हजार बालभिक्षेकरांना आम्ही शिक्षणाच्या प्रक्रियेत आणलं. त्या कम्युनिटीसोबत आम्ही काम केलं. कचरावेचकांची पुढची पिढी कचरावेचक होऊ नये म्हणून आम्ही आमच्या अभ्यासिका आहेत, लायब्ररी आहेत, मोबाईल लायब्ररी, जवळजवळ 350 मुलांसोबत दरवर्षी आमचं काम होतं की ह्यांनी शिकावं, ह्यांनी मुलीने लवकर लग्न करून घेऊ नये, त्यानंतर ह्यांची पुढची पिढी याच्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे चालवतो. आणि त्यानंतर केअर आणि प्रोटेक्शन अंडर आमच्याकडे 50 मुलींचं बालगृह आहे की ज्याच्यामध्ये ज्या मुली अनाथ आहेत, निराश्रित आहेत, सिंगल पेरेंट आहेत, ब्रोकन फॅमिलीतले आहेत, अशा मुलींचं पहिलं प्रोटेक्शन, दुसरं शिक्षण, संगोपन, तिसरं शिक्षण. तर असं करत आम्ही जवळजवळ 4,500 मुलींना 33 वर्षामध्ये त्यांचं संगोपन केलं आहे. उच्च शिक्षित मुलं HR मॅनेजर झालेत. आमची एक मुलगी एअर होस्टेस झाली. त्यानंतर मुली BSc नर्सिंग केल्यात, जनरल नर्सिंग मुली पास झाल्यात, ANM मुली झाल्यात, शिक्षिका झाल्यात, सोशल वर्कर झाल्यात, आणि या मुली आता चांगल्या पदावर शिक्षण घेत आहेत, म्हणजे नोकऱ्या करतायत. तर या संस्थेचं कामच एक आहे की ज्यांची शाळा चुकली त्यांना आणणं, शिक्षण देऊन त्यांना विकसित करणं, आणि ज्या अनाथ मुली आहेत त्या मुलींचं प्रोटेक्शन, संगोपन, नोकऱ्या बघून देणं, लग्न करणं, अगदी माहेरपणाला सुद्धा मुली आमच्याकडे येतात. म्हणजे हे आमचं काम थांबत नाही, कंटिन्युअस. ज्यांना जी मदत पाहिजे ज्या लेवलला ती आम्ही करतो.
तुम्ही आता जो उल्लेख केला की जे विविध विद्यार्थी त्यांना तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणले, आज तुम्हाला भेटतात, एक समाधानाची भावना असेल. खूप छान वाटते आम्हाला त्याबद्दल, एकदम समाधान की त्यांचं आणि ते ज्यावेळी सांगतात की मी ह्या संस्थेत शिकलो किंवा ह्या संस्थेने मला आज मोठं केलं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ही मुलं येतात, खाऊ घेऊन येतात, थांबतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात संस्थेप्रती. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दे गिव्ह बॅक ना. स्ट्रॅटेजायझिंग करणं, हेल्प करणं, येणं, अशा वेगवेगळ्या लेवलवरती मुलं मदत करतात आम्हाला. तुम्ही हे जे कार्य करताय, तुमच्या कार्याला तर सलाम आहेच, तुम्ही खूप मोठं कार्य करताय. मला हे विचारायचं आहे की तुम्ही एक समाजकार्यात वळाल्या, तुम्ही देखील या गोष्टी भोगल्यात आपण म्हणू शकतो, आणि आता तुम्ही एक शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणता. तर ह्या मागच्या जो 20, 25, 30 काय जो वर्षांचा कालावधी आहे, यात तुम्हाला ही गोष्ट करताना विविध प्रकारची आव्हानं आली असतील. कारण की तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे रॅकेट्स वगैरे चालतात, तर तुमचं या सगळ्यांना आव्हान दिलं जातं तुमच्याकडे. बरोबर. तर अशी काही आव्हानं होती का की त्यांचा सामना तुम्ही कसा केला? खूप आव्हानं, रोज आव्हानं असतात. विशेष बालविवाह थांबवल्यानंतर पॉलिटिशियनचे फोन येतात, दबाव येतात पॉलिटिकल पार्टीचे की ताई या प्रकरणाकडे दुर्लक्ष करा, माझ्या नात्यातलेच आहे, काय झाला तर झाला बालविवाह, काय तुम्हाला करायचं आहे, असं एक त्यांना ते दबाव येतात. बालकामगारांना 2007मध्ये 34 वीटभट्टी कामगारांवर गुन्हे दाखल मी केले एका रात्री. FIR दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 200 लोक, आमचं जुनं जीवबानांना ऑफिस होतं तिथे लोक गाड्या घेऊन आले आणि ते म्हणाले की तुम्ही बाहेर यायचं. आणि मी त्यांना बाहेर येऊन सांगितलं की तुम्हाला पूर्वी खूप सूचना दिलेल्या आहेत आणि 1 वर्ष सूचना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तेच केलं, त्यामुळे आम्ही फक्त FIR दाखल केलेत आणि तुम्ही दंड भरा आणि परत तुम्ही असा हे करू नका आगाऊपणा. तर ते म्हणाले आम्ही बघून घेतो तुमच्याकडनं. म्हटलं बघा, काय प्रॉब्लेम नाही. आणि मी तर म्हटलं स्वतःच्या जीवाची कदर करत नाही, तुम्ही करून काय करणार, आणि ज्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही, त्यामुळं तुम्हाला काय करायचं ते करा, मी FIR मागं घेणार नाही. त्यावेळी मला खूप दबाव आले. मनोहर जोशी ते चीफ मिनिस्टर होते त्यावेळी. खूप अगदी आमच्या संस्थेची चौकशी करणं, आता जे पैसे येतात ते सगळे मुलांसाठी वापरतात, ऑडिट होतं, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही ना. मी निर्भयपणे काम करते, कारण आम्ही म्हणजे मुलांचा आवाज आहोत आणि तो दाबण्याचा खूप वेळा प्रयत्न केला जातो. अगदी ब्युरोक्रसीमध्ये आमचे अनेक अधिकाऱ्यांबरोबर वाद झाल्यानंतर यांची चौकशी करा, यांना अमकं करा, हे करून ठेवा, ठीक आहे ना, काय हरकत नाही, पण आमचं काही चुकतच नाही, आम्ही घाबरायचं काय कारण नाही तर डर कसं. हां, तर त्यामुळे हे काम निर्भयपणे, उद्या आपल्या फोटोला हार लागणार आहे अशा पद्धतीची मानसिकता ठेवूनच काम करावं लागतं. कारण घाबरलं तर मुलांचा आवाज दबला जाणार आहे, बालकामगाराचा, बालभिक्षिकाऱ्यांचा. त्यानंतर हे जे दुर्लक्षित घटक आहे, कोणतरी त्यांच्यासाठी ओरडलं पाहिजे, कारण ते इतके उपेक्षित आहेत, वंचित घटक आहे की दे कॅनॉट टॉक, आवाजच दाबला. हां, त्यामुळे आपण निर्भयपणे ते मांडणं. आता बालविवाहाच्या केसमध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी एक बालविवाह झाला, तर आम्ही FIR दाखल केल्याबरोबर मला कंटिन्युअस फोन आले अगदी मंत्रालयात. त्यावेळी मी सांगितलं, म्हटलं सर आता काय झालं आहे की FIR दाखल झालेला आहे. नाही म्हणाले तुम्ही तुमच्यामुळं झाला. हो बरं ठीक आहे म्हटलं, माझ्यामुळं झाला, पुढं काय नाही, ते तुम्ही आता मागं घ्यायचं. म्हटलं कायदा आहे, तुम्ही आता लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधीला असं वर्तन शोभतं का? संसदेत झालेला कायदा तुम्ही हे करा म्हणता, शोभत नाही. म्हटलं आता फोन ठेवा. हे आपल्या देशामधले कायदे क्रांतिकारक आहेत, पण आपण कॉम्प्रोमाइजेस करतो. कॉम्प्रोमाइजेस केल्यामुळे आपल्याला आज आपले हे जे विकासाचे प्रश्न आहेत, स्त्रियांच्या विकासाचे असतील, मुलांच्या, हे इट इज अफेक्टेड. गंभीर आहे हे गंभीर आहे. या कायद्यातनं आपण पळवटा काढल्यात बऱ्याचशा.
अक्षम्य आहे, क्षमा नाही याला. तुम्ही विचार करा, इतकी मुलं आज स्कूल ड्रॉप आउट होतात, काम कर काही एक देश म्हणून काही वाटतं की नाही? वाटतं. एक ॲटिट्यूड पाहिजे, हा माझा देश आहे. तो देशाची इमेज फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिलेबी वाटून आणि झेंडा फडकून होत नाही. एवढ्यापुरती मर्यादित नाही. तुम्हाला रोज मी काय करू शकते माझ्या देशासाठी? आपल्यासमोर देश आपल्या स्वतःपेक्षा मोठा पाहिजे. जर तुम्ही देश मोठा केला तर तुम्ही मोठे होणार आहे. सगळ्यात पण देश म्हणून काय आहे की नाही तुमच्या मनात? ही गंभीर फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. देश म्हणजे काय? देश म्हणजे अशी वेगळी गोष्ट नाहीच आहे. ही देशातले नागरिक आहेत, ही मुलं बरोबर, याच्यापासूनच देश बनला, त्यांच्यासाठी काहीतरी करायला. हा, त्यामुळे ही गंभीर गोष्ट आहे. मला बच्चन सरांनी सुद्धा विचारलं आमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये की गरिबीमुळं बालकामगार की बालकामगारीमुळं गरिबी. तर मी सरांना सांगितलं, म्हटलं सर आपल्या देशात खूप बालकामगार आहे म्हणून आपण गरीब आहे. कारण त्यांची होणारी मुलं पण बालकामगार मोठे होतात त्यावेळी त्यांना इतकं साधं काम मिळतं की दे कॅनॉट, त्याच्यामध्ये काहीच ते गुजराण करू शकत नाही. त्यांची होणारी मुलं पण बालकामगार होतात. त्यामुळे ही ज्यावेळी जास्त बालकामगार आहेत त्यावेळी देश गरिबीच्या छायेत जातो. आता समजा मी हायली क्वालिफाईड आहे, मी माझ्या मुलाला शिकवेल की नाही? मी BA आहे तर मी माझ्या मुलाला MA करेल ना? निश्चितच. त्यामुळं ह्या देशाच्या विकासाशी संबंधित प्रश्न आहे, राज्यघटनेशी संबंधित प्रश्न आहे. मुलं शाळेला न जाणं हे राज्यघटनेचं उल्लंघन आहे. उल्लंघन आहे. तुम्ही आता अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला. KBCच्या मंचावर तुम्ही गेला होता. अमिताभ बच्चन यांनी देखील तुमच्या या कार्याचं कौतुक केलंय. काय होतं तुमच्या भावना? कसा होता तुमचा अनुभव? नाही, एक तर माझा अनुभव इतका, मी KBC ते सोनी चॅनल मी बघत नाही कधी, आणि KBC हा मी एकही एपिसोड बघितला नव्हता. हे काय आहे हे पण मला माहीत नव्हतं. म्हणजे ऐकलं होतं मी, पण याच्यात काय असतं हे मी पाहिलं नव्हतं. मी TV खूप कमी बघते, बातम्या माझ्या म्यूटवर असतात, मला फारसं मी हे नाही करत. तर ज्यावेळी मला तिथं बोलवून आलं तर माझ्या मनात भीती होती. सगळ्यात जास्त मोठी भीती अशी होती की मला प्रश्नांची उत्तरं नाही आली तर कोल्हापूरचे लोक मला मागं येऊ नाही देणार की आमचं, कारण आमच्या कोल्हापूरला प्राऊड खूप असतो सगळ्या गोष्टींचा, म्हणजे एक ॲटिट्यूड असतो. त्यामुळे ती मला भीती होती. पण मला मंचावर सर इतकी नम्र व्यक्ती आहे, खऱ्या अर्थाने महानायक आणि अतिशय डाऊन टू अर्थ. ज्यावेळी मी घाबरले सुरुवातीला, शो सुरू होण्याच्या आधी मला भीती वाटली ते सगळं बघून, आणि मी सांगितलं मला करायचाच नाही शो, आणि मी ठरवलं की स्किप व्हायचं. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं मला नाही करता येणार आहे, कारण ते सगळं बघितल्यानंतर आणि सवय नाही, आणि सरांना मी कसं फेस करणार याची मला भीती वाटली. सरांना मी कसं फेस करू? तर हे सरांना त्या लोकांनी सांगितल्याबरोबर सर त्यांनी मला एका रूममध्ये बसायला लावलं, आणि 5व्या मिनिटात सर आले आत, आणि सरांना बघितल्यानंतर मी घाबरून आत पळायला लागले. पण सर इतके नम्र, सरांनी मला हक केलं. सर म्हणाले डरने का नाही, मैं हूँ. आणि सरांनी माझ्याबरोबर 15 मिनिटं गप्पा मारल्या, आणि त्या अगदी साध्या की मी उत्तरं दिली सहज, आणि मला सरांनी इतकं कम्फर्टेबल केलं. आणि सेटवर सर स्वतः मला पाणी द्यायला यायचे. सर स्वतः मला, म्हणजे महानायक, एवढी मोठी व्यक्ती किती नम्र असू शकते, आणि ह्या व्यक्तीला जराही इगो नाही, इतकाही इगो. मी ज्यावेळी त्यांना म्हटलं, त्यांनी मला विचारलं की या अनुराधाजी मैं आपने मेरे कितने मूवी देखे? म्हटलं सर मैं ज़्यादा मूवी नहीं देखी, 4-5 देखे, लेकिन वो भी पूरे नहीं देखे. तर हे सांगितल्यानंतर त्यांच्या असा राग नव्हता, म्हणजे अगदी डाऊन टू अर्थ. हां, आणि एक महानायक कसा असावा बच्चन यांच्यासाठी. आमचं कार्य त्यांनी क्लिप बघितल्यानंतर सरांच्या डोळ्यात पाणी आलं, आणि शो संपल्यानंतर सरांनी 15 लाखाचा चेक अवनीला दिला वैयक्तिक, आणि त्याच्यातनं आम्ही मग विवाहाचं काम सुरू केलं. सरांच्या मदतीवर हे मी काम उभं केलं बालविवाहाचं. तोपर्यंत प्रोजेक्ट होता माझ्याकडे,
आणि सरांची नम्रता अशी, जाऊन त्यांना मी भेटले 1 वर्षाने, तसं आहे ते म्हणाले कुणालाच सांगू नका मी तुम्हाला मदत करतोय. म्हणजे इतकं हायर लेवलचं व्यक्तिमत्व. आपल्याला सर असे टीव्हीत हे, पण प्रत्यक्षात ही व्यक्ती तुम्हाला सांगते ना, मला असं देवाला भेटल्यासारखं वाटलं. इतकं साधं व्यक्तिमत्व आहे सरांचं, असं आहे. तुमचा हा शो मी देखील पाहिला आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जणांनी हा शो पाहिला. माझा एक शेवटाकडे येतो आपण मुलाखतीच्या, की आता तुमचा इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे, काय तुमचं उद्दिष्ट असणार आहे? मी भरपूर माझे कार्यकर्ते तयार केलेत आणि माझी गरज नाही आहे. जेवढे माझे 50-55 कार्यकर्ते आहेत, गाव पातळीवर तर खूप आहे, 3rd जनरेशन पण तयार केली. मुलांचे अधिकार त्यांना माहिती आहेत आणि ते संघर्ष करतायत. आणि माझा प्रवास लोक तयार करणं आणि त्या लोकांनी काम करणं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मुलांच्या अधिकारांसाठी आपण एक आवाज म्हणून राहणं आणि ग्रासरूटच्या फॅसिलिटेटरला तयार करून त्यांनी समाजासाठी हे काम पुढं नेणं, जिथे माझी गरज लागणार नाही. तर हे मी सातत्यपूर्व करत आलेली आहे. आज माझ्या लोकांना माझी गरजच नाही आहे. जे ग्रासरूटला बालकामगार मुक्त करतात, बालभिक्षकरी मुक्त करतात, बालविवाह रोखतात, माझं तोंड पण बघत नाहीत. ते मला आज विचारत नाही. ती माझी सक्सेस आहे की दे नो व्हॉट दे आर सपोज टू डू. आणि आम्ही 3rd जनरेशन तयार केली की पालकांमधनं, पालकांच्या संघटना बांधायला लागलो. पालकांनी म्हणायचं आम्हाला मुलं शाळेत पाहिजेत जायला. आपण त्यांच्यासाठी काम करण्यापेक्षा त्यांनी म्हणणं आमची मुलं शिकली पाहिजे, ते प्रबोधन करणं गरजेचं होतं. हां, तर ते आम्ही पालकांच्या संघटना बांधायला लागलो, कोऑपरेटिव्ह तयार करायला लागलो. पालक म्हणू दे की आम्हाला आमच्या किमान वेतन मिळावं, आमची मुलं शाळेला जावी. हे ज्यावेळी ते म्हणतील ना, त्यावेळी आमचं काम बंद होणार आहे. आणि आमचं काम बंद व्हावं, हे काम बंद व्हावं ही आमची इच्छा आहे. ज्यावेळी आमच्या कामाची गरज लागणार नाही ना, त्यावेळी आम्ही काम केलं असा त्याचा अर्थ होतो. तेवढं समाज तेवढा पुढे गेलेला असेल आपण. हां, तर जसं शाहू फुले आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्याला वारसा दिला. त्यावेळी चॅलेंजेस होते का? तर होते, पण तो वारसा आम्ही पुढे नेतोय. त्यावेळीचा कालखंड वेगळा होता, आजचा वेगळा होता, पण आजही आमची बरी भाषा तीच आहे की वंचितांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यावेळी जात म्हणून तुम्ही शाळेच्या बाहेर होता. आज तुमच्या खिशात पैसे नाही म्हणून आज तुम्हाला शिक्षण नाकारलं जाते. तर परिभाषा बदलल्यामुळं कामाचं स्वरूप बदललं, पण काम एक, ढाचा एकच आहे. त्यामुळं हे अविरत कार्य करत राहणं आणि चुकीच्या प्रथांना, चुकीच्या प्लॅनिंगला विरोध करणं. कारण गरिबांच्या बाजूने कोणतरी बोललं पाहिजे, गरिबांची बाजू मांडणारं कोणतरी पाहिजे, उपेक्षण त्यांचा आवाज कोणतरी झालं पाहिजे. हा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आम्ही पुढे नेत राहणार. तो उपेक्षितांचा आवाज तुम्ही पुढे चालवताय, जोरदारपणे मांडताय, हे निश्चितच एक कौतुकास्पद आहे. आंबेडकरांचं एक वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीसुद्ध होते आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर, तेच काम तुम्ही करताय, तुमच्या माध्यमातून ते काम होत आहे. आणि तुमचं हे जे काम आहे की जे बालमजूर आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, हे खूप, तसं पाहिलं तर खूप मोठं काम आहे. तुमच्या कार्याला खरंच सलाम. आणि न्यूज अनकटकडनं तुमच्या कार्याला मनपूर्वक अशा शुभेच्छा. नमस्कार.